हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. मॉर्निंगची सुरुवात एकदम प्रोडक्टिव्ह झालेली आहे, कारण की सगळी सुरुवात ही आपली प्रोडक्टिव्ह झाली की आपली दिवसाचा एंडही छान होतो आणि दिवसही आपला छान जातो आणि आपल्याला दिवसभरात म्हणजे असं काही बोरही होत नाही. घरी तर असते, दोघा तिघांचं तर काम असतं. काय काम असतं? जेव्हा हे प्रश्न पडतात ना, तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच बघा. किंवा इतरही जण माझ्याशी अगदी रिलेट करतही असतील, की आपण दिवसभर स्वतःला प्रोडक्टिव्ह ठेवण्यासाठी काय काय कामं करतो किंवा स्वतःला कसं आणि किती बिझी ठेवतो हे खूप महत्त्वाचं असतं. कामं आवरून घेणं म्हणजेच काय, तर आपल्या स्वतःसाठी आपण एक वेगळ्या प्रकारे आपल्या स्वतःसाठी एक प्रोडक्टिव्ह टाईम देणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून ही घरातली कामं आवरून स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये प्राधान्य देणं, स्वतःला नवनवीन गोष्टी शिकणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. डेली लाईफमध्ये डेलीची कामं तर आपली असतातच, पण आपण अजून त्यापेक्षा अजून दुसरं काय करू शकतो किंवा आपण स्वतःला प्रोडक्टिव्ह ठेवण्यासाठी काय काय कामं करतो किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो आणि आपण त्याच्यासाठी काय करतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून गृहिणीही असो किंवा जॉबही करत असो किंवा स्वतःला ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स राखून आपण स्वतःला किती प्राधान्य दिलं पाहिजे हेही तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचे की घरातली कामं तर ही आपली जबाबदारीच असते, पण आपल्या स्वतःसाठी काही गोष्टींसाठी वेळ काढणे हीही आपली तेवढीच जबाबदारी असते. आपलं हेल्थ हेही सुधारणं हेही तेवढीच जबाबदारी असते. चला मग, सकाळचा स्वयंपाकही होत आला आहे माझा आणि ही भाकरी अशी का दिसते हा तुम्हाला प्रश्नही पडला असेल. आता इथे वायाला काही जाऊ नये याची टेक्निक माझ्याकडे आहे. तुम्ही असं करता का मला नक्की सांगा. मेथीची भाजी उरली होती रात्रीची, मग आता सकाळी प्रश्न पडला ती तर खायची आहे, वायालाही जाऊ द्यायची नाही. मग आता ही निंजा टेक्निक, भाकरी करायची होती, मग भाकरीच्या पिठामध्ये भाजी मिक्स केली आणि मस्त अशी भाकरी झाली. मध्ये पदार्थही वायाला जात नाही आणि आपल्याला गिल्टही येत नाही की पदार्थ वायाला गेला आहे म्हणून. आता कोण कोण असं करत असेल ना, तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे उपयोग केला जातो, म्हणजे काही गोष्टींचा आपण कसा उपयोग करतो हेही किती महत्त्वाचं असतं ना. राहिलेली कामं, किचन क्लिनिंग हे तर काय आपलं रोजचं ठरलेली कामं असतात. ठरलेल्या कामातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा आहे. म्हणूनच ही कामं पटापट आवरली की आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला रिकामे होतो. पण आता आपण जेव्हा एकटे नसतो तेव्हा आपल्या मुलांसाठीही आपल्याला वेळ द्यायचा असतो. त्याचं बघू नको. इथे ये, इथे इथे. हां 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 आपल्या लहान मुलांना बघता बघता कामं करणं हेही आपल्यासाठी एक प्रकारचा टास्कच असतो.
मध्ये मध्ये मुलांचा मूड स्विंगही होत असतो. आपल्याला त्याकडेही लक्ष द्यायचं असतं. आपल्याला कामंही पटापट आवरायची असतात आणि त्यांच्यासाठीही वेळ काढायचा असतो. म्हणून दिवसभर त्यांच्यासाठीही आपल्याला वेळ काढणं तेवढंच महत्त्वाचं असतं. काय कुठे जायचंय? जा तू. दीदी सोबत खेळत होती ना तू? का? आवाज बंद कर, मग नेते. आवाज बंद कर. बघितले, असे मुलांचे टँट्रम असतात. आता मायराला मुलांना बाहेर सुट्ट्या लागल्यात तर त्यांच्यासोबतच दिवसभर खेळायचं असते. जबरदस्तीने खाण्यासाठी घरी घेऊन यावं लागतं. त्यानंतर मग तिथेच जाऊन तिला जेवणही चारावं लागतं. तिला जेवणाचंही भान राहत नाही आणि मग असं होतं की मला हिच्याकडे खेळायला पाठव, तिच्याकडे खेळायला पाठव. एकासोबत खेळून बोर झालं की दुसऱ्यासोबत खेळायचं असतं. आणि हे मायराचं कबड मला आवरायचं होतं. कारण की असं झालं होतं, पसारा जे वरती येतील तेच कपडे घालण्यात येत होते आणि दुसरे तसेच राहून जात होते. आणि मग तिचं कबड छानपैकी आवरून घेतलं. आता हा सिक्वेन्स असतो, पण मध्ये मध्ये कसं होतं, मायराच्या बाबाने वगैरे तिचे कपडे चेंज केले की मग दोघं मिळून असा पसारा करून ठेवतात. म्हणून म्हटलं तिचं एवढं कपड नीट करावं. दुपारचं टायमिंग एकदा सकाळची कामं सगळी आवरली की दुपारचा टायमिंग हा आपल्याला अशा कामांना देण्यात येतो. मग अशी घरातली बारीक सारीक कामं, छोटी मोठी कामं आपण करू शकतो. स्वयंपाक बनवायचा नंतर. तू भाजी का? मी नाही भाजी काढ. ते काय बाबांनी आणली? बाबा नाही आणली, आईने आणली. लिहू दुसरी गाणे हे चलते. हा बस का? बस हे अदायला आहे. ओके जा. वरणबट्टी, डाळबट्टी काय म्हणतात मला माहिती नाही आहे. जे असेल ते बनवते मी. आज आम्ही डाळबट्टी, वरणबट्टी. ओ बाबू काम काम. हाँ अरे भाई पीछे हे मला फर्निचर नाही पाहिजे. नको देना पिठातला आहे बाबू तो. मजा. थँक्यू. कशाला पीठ लागले त्याला. बाहेर बघ नाही. प्लीज मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, डाळबट्टी का वरणबट्टी? दोन्ही कन्फ्युजन आहे. कारण की हा पदार्थ आमच्याकडे खूप काही बनवला जात नाही, पण हेच बघून बघून म्हणजे एकमेकांचं बघून आम्ही शिकलो आहे. आणि त्याला त्याच्यासाठी काय म्हणताय खरंच मला माहिती नाही आहे दोन्हींपैकी. तर तुम्ही मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे इथे डाळबट्टी बनवत होते मी. वरणबट्टी वॉटेवर काय असेल ते मला तुम्ही नक्कीच सांगा. तर एकदा बनवली होती, खूप सुंदर झाली होती. आणि त्याच्यानंतर आज असं होतं की आज डबल बनवायची आहे. तर त्यानंतर मग मी ते बनवायला घेतली. आणि दिवसाची कामं जरी करून कंटाळा आला असला तरी संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला कंटाळा अजिबात करता येत नाही. ते आपल्याला करावंच लागतं. म्हणूनच आपला दिवस कसा प्रोडक्टिव्ह जाईल, आपल्याला कसं म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळेल, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच दिवस आपला प्रोडक्टिव्ह गेला छान की आपल्याला एकदम छान सुखाची झोपही लागून जाते. कोणाकोणाचं असं आहे, असं कोणाला होतं की आज दिवसभरात मी काहीच स्वतःसाठी केलं नाही म्हणून गिल्ट फील होतं. हे तर मला होतं. आणि तुम्हाला होतं का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला मग इथे डाळबट्टी, वरणबट्टी काय आहे ते मी इथं बनवून घेतलं आहे. मस्त अशी वरणालाही फोडणी दिली. पण आज माझ्याकडे टोमॅटो नव्हता, तरीही म्हटलं चला ठीक आहे, नसेल तरी ठीक, म्हणजे छान लागते. टोमॅटो नव्हतं त्यामुळे मस्त असे त्याला छान असं डाळही बनवून घेतली. आणि डाळही मस्त झाली होती बरं का, वरणबट्टीही मस्त झाली होती. चला मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.